अमित शहांनी भुजबळांना दिली शिंदेंची खुर्ची. सहकार परिषदेतील गुप्तगूमुळे चर्चेंना उधाण. कानात काय नेमकं सांगितलं? भुजबळ आणि अमित शहामध्ये गुप्तगू. भुजबळ भाजपमध्ये येणार. 4 दिवसापूर्वी भुजबळ मध्यरात्री देवेंद्र फडणवीसांना भेटले. काय आहे यामध्ये तथ्य? खरंच भुजबळ अजितदादांची साथ सोडणार का? बघूया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खरंच छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊन अजितदादांची साथ सोडणार का? चला तर पाहूया या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओमधून. चला तर मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेली खुर्चीवर आमदार छगन भुजबळ यांना बसण्याचा आग्रह केला. भुजबळांनी देखील त्यांचा आग्रह स्वीकारत त्यांच्या शेजारी बसले. त्यामुळे उपस्थितांची भुवया उंचावल्या. मालेगाव अंजग येथे झालेल्या सहकार परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखीव असलेल्या खुर्चीवर आमदार छगन भुजबळ यांना बसण्याचा आग्रह केला. भुजबळांनी देखील त्यांचा आग्रह स्वीकारत त्यांच्या शेजारी बसले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सहकार परिषद संपेपर्यंत शहा व भुजबळ यांच्यात झालेल्या गुप्तगूची चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आमदार भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आले आहे. तसेच भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच अमित शहा यांनी त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहा यांच्या स्वागतासाठी भुजबळ समर्थकांनी मालेगाव शहरातील मुख्य मोसम फूल व इतर प्रमुख रस्त्यावर व कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर शहा यांच्या स्वागताची फलके होती. मात्र या फलकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे गायब होती. केवळ छगन भुजबळ व अमित शहा यांचीच छबी झळकत होत्या. सहकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांनी याबाबत छगन भुजबळांशी संवाद साधला असता भुजबळ म्हणाले की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्वतः जवळ बोलावून खुर्चीवर बसवले. हा त्यांचा मोठेपणा आहे. व्यंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पार्कबाबत चर्चा झाली. ते म्हणत होते, तुम्ही भाषण करा. मग मी त्यांना सांगितले की तुम्ही येण्याच्या अगोदरच मी भाषण केले. राजकारणावर काहीही चर्चा झाली नसल्याचे आमदार भुजबळ यांनी सांगितले. दिल्ली ही देशाची राजधानी. तुम्ही आम्ही कधी पण जाऊ शकतो, असंही ते म्हणाले. जरी भुजबळांनी राजकारणावर काही चर्चा झाली नाही असं म्हटलं असलं तरी पण यामध्ये खरंच भुजबळ आणि अमित शहामध्ये भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे असावे असा अंदाज आहे. बघूया तर मग खरंच भुजबळ अमित शहामध्ये काही चर्चा झाली का नाही हेच येईल समोर 2-3 दिवसामध्ये. पण आताची राजकीय परिस्थिती पाहता छगन भुजबळ हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असं वाटतंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.